21वा श्लोक बघा. 21वा श्लोक ना. एक ओवी झाली होती. एक ओवी झाली होती त्याच्यावर. झालं तर आपलं 19 झालं. मग 20वा व्हायचा आहे का? नाही झालं. या 3 गुणाच्या पलीकडे जे कोणी असो, ब्रह्मवेत्ता पुरुष, त्याची लक्षणं आणि भगवान अर्जुनाला काय करतात मग सांगतात. गीतेच्या 2ऱ्या अध्यायामध्ये नाही का चितपज्ञाची काय सांगितली. लक्षणाचं इथे वर्णन आहे बघा. कैर्लिंग स्त्रीन गुणाने तांती तो प्रभो किमाचारा कथम चेता 3 गुणान अतिवर्तते. कैर्लिंग स्त्रीन गुणानतीता भवती प्रभो. गुणानतीता म्हणजे गुणाच्या पलीकडे गेलेला असा जो ब्रह्मवेत्ता पुरुष. कैर्लिंग म्हणजे त्याचं लक्षण काय. लिंग म्हणजे स्त्री आहे का पुरुष आहे असं नाही घ्यायचं. मग काय अर्थ घ्यायचा त्याचं लक्षण. लक्षण कशाला म्हणत असतात. असाधारण धर्म लक्षण. जो त्याचा असाधारण धर्म असतो तो त्याच्याच ठिकाणी असतो, अन्याच्या ठिकाणी नसतो. लाख पक्षी जरी असले तरी दुधाने पाणी निवडत करायचं हे फक्त कोणाला माहिती आहे. म्हणून हा साधारण धर्म कोणाच्या ठिकाणी आहे. बाकी 1000 पक्षी असे ना का ते काही ना आपल्या खाली बसा, त्याला साधारण धर्म म्हणतात. गोड लागणं साखरेचा कोणता धर्म आहे तो कोणाच्या ठिकाणी आहे. फक्त दुसऱ्याच्या ठिकाणी जाईल तर अतिभक्ती नावाचा काही दोष आहे, त्याच्याच ठिकाणी असं. म्हणून कैर्लिंगाई म्हणजे कोणत्या लक्षणाने युक्त आहे. कोण गुणातीत गुणाच्या पलीकडे गेलेला. किमाचारा म्हणजे त्याचा आचार कसा तो वागतो स्थितप्रज्ञस्य का. किमाचारा कथांच्या स्थान 3 गुणांवरती आहे आणि या गुणाचं उल्लंघन कसं करून जातं याचं वर्णन आहे. आता ही अपूर्व गोष्ट सांगत असल्यामुळे अर्जुनाला किती आनंद झाला. जावे त्याचा वंश आहे. आनंद असतो ना. मुख्य विषयाचा प्रतिपाद्य विषय ऐकण्याकरता एखादा माणूस गोष्ट सांगत असेल तिकडे लक्ष नसते. मग गोष्ट याच्याकरता सांगितली असा मुद्दा ऐकण्यामध्ये काय असते लक्ष असते. त्याला आनंद म्हणतात. तर त्याच्या आवडीचा काय विषय आहे. आणि ज्याच्या आवडीचा विषय नसेल तर म्हणलं कधी संपत्ती कोणाचा. माझा किती आनंद झाला. तेने तोषे वीर पुरुषे. त्या आनंदाच्या भरामध्ये अर्जुन विचारतो जे कोणी चिन्हित दिसे तो कोणत्या चिन्हाने ओळखायचा. जया माझी वासे ऐसा बोध. ज्याच्या चित्तामध्ये असा बोध राहतो त्याचं लक्षण काय. तो निर्गुण काय आचरे कैसे निगुण निस्तरे सांगे जोजे माये कृपेजने. तो निर्गुण परमात्मा त्याचं आचरण कसं असतं गुणाच्या पलीकडे तो कसा जातो. म्हणून कृपेचे सागर तुम्ही असल्यामुळे आम्हाला विवरण करून काय करा. या अर्जुनाच्या प्रश्न षडगुणाचा राणा बरं का. षडगुणाचा राणा आणि परिहार करणं बोलत असते. अर्जुनाने प्रश्न असा केल्यानंतर सांगणारे भगवान एका गुणाने युक्त आहे का षडगुणाने. षडगुणाने युक्त आहे का आनंद गुणाने. अनंत म्हणते माझी या स्वामी अनंत गुणत आहे. त्या सर्व गुणाचं 6 गुणामध्ये विश्लेषण केलेलं आहे. म्हणे पार्था तुझी नवाई
हेतुरेची पुसची काही नामाची तया पायी साठ गेली. म्हणून अर्जुनाचा जो प्रश्न आहे तो जरा सुधारून भगवान सांगतात. म्हणलं तुझं बोलणं म्हणजे असं आहे, खरं खोटं कसं, खरं खोटं कसं असते. खरं ते खरं राखणार की खोटं ते तर तो काय विचारतो, खरं खोटं कसं असते. गुणातीतत्वतया नावे जो गुणाधीन तरी नव्हे, नाव होय ना नागवे गुणाया. गुणातीत पुरुष जो आहे तो बरं का, तो गुणाच्या अधीन आहे का अधीन नाही. गुणाधीन तरी नव्हे. कोण गुणातीत पुरुष, गुणाच्या अधीन आहे का नाही. हे कैसेने जाणार आहे, हे म्हणा कसं जाणार. गुणाचे उखरवे माझे असतं, कारण गुणात दिसतो पण गुणाच्या काय असतो पलीकडे असतो. दिसतो कुठे पण गुणाच्या काय असतो पलीकडे असतो. आकाशातला चंद्र डबक्यात होता दिसतो, डबक्यात दिसतो पण तो डबक्याच्या काय त्याचा त्या डबक्याशी काही संबंध नाही. गुणाची तुझ्या नावे गुणाधीन तरी नव्हे, गुण होय तरी नागे. जरी तो गुणामध्ये असला तरी गुणाकडून नागवल्या जात नाही. परी अधीन का नागवे हे कैसेने जाणावे. तो खरोखर गुणाच्या आत आहे का गुणाच्या पलीकडे आहे आम्हाला समजायला मार्ग. गुणाचे रवरवे माझे असतात. दिसतो कशामध्ये, तो गुणात आहे का गुणाच्या पलीकडे आम्ही कसं ओळखायचं. हा संदेह जरी वारसे तरी सुखे पुसवला असे आणि परिसता तयाची रूप करू. अशी शंका तुझ्या मनामध्ये आहे. त्या शंकेचं आम्ही निवारण काय करतो. दिसतं कुठे पण गुणाच्या कसं आहे आम्हाला समजावून काय करा सांगा. त्याची लक्षणं प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेवच पांडव न द्वेष्ट संप्रवृत्तानि. प्रकाशंच प्रवृत्तींच मोहमेव. प्रकाश म्हणजे सत्वगुण, प्रवृत्ती म्हणजे रजोगुण आणि मोह म्हणजे तमोगुण. न द्वेष्टी याचा तो द्वेष करीत नाही. न संप्रदानी आले तरी बरं का त्याचा त्याग करीत नाही. काय करतो, स्वीकार करतो. निवृत्ताने नकांक्षी. बरे गुण निवृत्त झाले तर त्याची तो इच्छा करीत आले तर या जाता तर. स्वामी महाराज तेव्हा आनंदात श्रोत आहे. मग तो स्वामीला म्हणायचं, स्वामी आता जाऊ का. म्हणलं कशाला विचारायला पाहिजे, जाता तर आले तर या. आले हे आम्हाला माहिती नाही, जाता हे त्यांची भाषा. तरी रजाचे आणि माझे देही कर्माच्या अंगोजे प्रवृत्तीचाही घ्यायचे विठवणे. हे माझ्याला रजोगुणाचा उत्कर्ष असतो. त्यावेळेला क्रिया करण्याची काय होते, 3 गुण असते ना. तुम्ही ऐकलंय की 3 गुणाचं वास्तव्य कसं जाणावं लागतं. स्नान झालेला आहे, शांत बसला, कोणता गुण, सत्वगुण. रोज 7 वाजता काय पिण्याची इच्छा असते, मग 7चे काय पडले. आता स्मरण कोणाचं झालं, आता चहाचं झालं. आता सत्वगुण गेला, कोणता गुण आला. मग ते चहा प्यास तेवढ्यावर थांबतं का. आणि तो वेळेवर काय झाला पाहिजे, आला पाहिजे. माझं चालतं झाला का झाला का झाला काय. ती बाई घाबरून गेली. लवकर काय केलं पाहिजे, चहा केला पाहिजे. आणि ती बघायला लागली, पाणी वगैरे ठेवलं पण ते
हे होतं ना पाळत, त्याच्यामध्ये त्या भांड्यात काय नव्हता, चहाची पावडर नव्हती. याचं चाललंय, झालं का? मग ती पावडर आणण्याकरता कुठं गेली? दुकानात गेली. दुकान बंद होतं. पुन्हा दुकानदाराच्याकडे गेली, आम्हाला लवकर आम्हाला चहाची काय द्या. बरं तो दुकानदार त्या घाईत आला बघा, त्या कुलपाची किल्ली विसरली. पुन्हा घरी गेला. ते पावडर आल्यापर्यंत ठेवलेलं पाणी सगळं पुन्हा पाणी. याचं चाललंय, झाला का. हे सारी रजोगुणी प्रवृत्ती. कोणती? संयम कुठे? बरं तर इतकी घाबरून गेली, चहा झाला पण भांडं विसरली का? त्या भांड्यामध्ये खरकटच भांडं होतं ते, त्याच्यात काय घेऊन आली? आणि मग काय अगोदर तापलेला होता, कारण 7 वाजता चहा पिणारा म्हणजे 7:45 झाले तरी अजून खात होता नाही. मग काय विचारता? आणि ते भांडलं पाहिलं, ते सगळं कसं होतं बघ, खरकट होतं, अगोदरच तापलेला होता. आणि खरकट भांडं त्याच्याबरोबर 2-4 शिव्या हसडायला काय झाली. कोणत्या शिव्या दिल्या मला काय माहिती. आणि तेवढा थांबला का मग, आता कोणता गुण आहे? आणि त्याने खोड पडलं होतं चंदनाचा, हाणलं बघा तर पालतच पाडला. कोणता गुण? तमोगुण. हे एक सत्वं रजस्तमश्च विभूय सत्वं भवति. एका गुणाला सारवून दुसरा गुण काय येतो? पुढे येतो. अशा प्रकारे बरं का. तरी ज्यावेळेला कर्माच्या विषयी इच्छा होत असते, तरी मीची का कर्माट ऐसा आहे श्रीमाठ, दारिद्र्य बुद्धी भेटतोही नाही. त्यावेळेला स्वतःला काय समजतो? मी कर्म करणार आहे असं समजतो. तोच आहे ना. शांत वाचन करीत असेल, शांत करीत असेल, आणि कशाची तरी इच्छा झाली, इच्छा आहे, रजोगुणाचं कार्य आहे. कोणाचं? नाही का? 3ऱ्या अध्यायामध्ये आहे ना, कोणाच्या? भगवद्गीता. काम आहे क्रोध आहे, कोणी? रजोगुणच समजा आहे. अथवा सत्वेचे अधिक आहे, जय सर्वेंद्रिय ज्ञान फाके सुविद्यता तो के उपयोगी झाला. सत्वगुणाच्या मध्ये ज्ञान असतं बघा. तत्र सत्वं निर्मलत्वात्, सत्वात संजायते, ज्ञान असते. तरी सर्वेंद्रिय ज्ञान फाके, सर्व इंद्रियाच्या ठिकाणी काय होतं? म्हणजे कार्य जाणण्याची काय असते? शक्ती असते. काय कार्य काय, अकार्य काय, हे सत्वगुणामध्ये असते. सुविद्यता तो के उपजयीना. सुविद्यता म्हणजे अग्रस्त, सुशिक्षित आहे, सुविद्य आहे. आपण म्हणतो ना, जाणीव असेल तर आम्हाला कोण आहे, एखाद्या माणसाचं वर्णन करून सांगते सुशिक्षित आहे असं वर्णन. सुविद्य म्हणजे काही शिकलेले असेल. एखादं लग्नाच्या वेळेला लोक हे बसत ना, म्हणलं मुलगी कशी आहे? हो, सुशिक्षित आहे, पुन्हा सुवेद्य आहे असं वर्णन असतं ना. ते कोणत्या वेळेला? ते लग्नाच्या वेळेला, भलत्याच्या वेळेला नाही. वाढलेनी तमे न गिरिजेची मोहभ्रमे, ना ज्ञानार्थी न रमे शमे येणे नाही. तमोगुण वाढल्यानंतर तमोगुणाच्या कार्यामध्ये जो प्रवेश होतो. तमोगुणाला कल्पना करा, एखादा म्हणजे वाचून झालेलं आहे, रात्री जागरण झालेलं आहे, वाचून झाले आहेत, मग त्याला झोप काय करते? जरी इच्छा नाही तरी आल्याशिवाय मग तुम्ही बघितलं वाचता असं करतो. काय करतो?
वाचता वाचतात काय करतात. हे कोणता गुण आहे? तमोगुण. हे किती माणसाने जरी नाही म्हटलं तरी ते आपला प्रभाव दाखवल्याशिवाय राहत नाही. लाख म्हणतो मी झोप घेणार नाही, झोप घेणार नाही, आणि झोप याला पालथा पाडल्याशिवाय म्हातारपणी थेटेन पडसा खोकला आणि हात कपाळाला व्हायचे. तुकोबाराने गोड वर्णन केलेलं आहे. तिन्ही अवस्थेचं वर्णन केलेलं आपले नाटाच्या भागात 2-3 याचं तरुण बाळपणीनं अंतानंद शिरे सेवेता वृद्धपती प्रवर्तले आणि मरे माग होता जन्मागे. गीता तुकोबाराची गाथा म्हणजे काय? हा मराठी झालेला वेदच आहे. काय शहाणी माणसं तुकोबाराच्या गाथेला 5वा वेद म्हणायचे. कोणता? गायली पुराणी तुका म्हणे वेदवाणी. वेदाचा तो अर्थ आणि राणी व्हावा. एक दृष्टांत. हे तिन्ही गुण कसे येतात त्याचं वर्णन आहे बा. स्वयंप्राप्तर माध्यान्ह यात ती काळाची गणना नाही जे तपना तैसा आले. दिवस म्हटल्यानंतर सायंकाळ पुढे, प्रातःकाळ पुढे, माध्यान्ह काळ यात ती काळाची गणना आहे. नाही जेवी तपना तैसा असे. आहे का? सूर्याला कल्पना आहे का? मग सायंकाळ आहे वगैरे आहे हे कोणाला माहिती आहे? सूर्याचा प्रकाश हा स्वयंप्रकाश आहे. तो कधी असतो आणि कधी जातो असा आहे का? विजेचा प्रकाश हा परप्रकाश म्हणत असतात. वीज कधी येते ना कधी काय होत आहे. आणि सूर्याच्या ठिकाणी प्रकाश येतो ना कधी, नाही का? त्याला काल परिच्छेद नसतो, काय नसतो, देश परिच्छेद नसतो. सूर्य कुठेही गेला तरी प्रकाश असणारच. कोणत्याही कालामध्ये असेल तरी प्रकाश. मग वेगळाची काय प्रकाश आहे. ज्ञानेत्व यावे तैसे काय जळाला पाऊस आहे. मग वेगळाची काय प्रकाश आहे. ज्ञानेत्व यावे तैसे हा गुणातीत पुरुष आहे. तो त्याला आहे लक्षात. ती स्थिती आणावी लागते का स्वयं आहे? स्थिती आणण्याची झोप आणावी लागते का? नाही का? 3 अवस्थेमध्ये जीवाचा जाण्याचा हा काय स्वभाव आहे. जागृती झाली की स्वप्न, स्वप्न झालं की सुषुप्ती, सुषुप्ती. बाकीच्या अवस्था मात्र प्रयत्न साध्य आहे. केवळ प्रयत्न साध्य नाही, त्याच्यात श्रीगुरूची कृपा लागते, ईश्वराची काय लागते. काय करे? माळ्याने जरी बगीचा तयार केला तरी पण फळं येण्याकरता कोण यावं लागतं? असं नाही. प्रवर्तनी कर्मे कर्मे तत्वतया गमे सांगे हिमवंतु हिमे कापिजे काही. प्रवर्तनी कर्मे कर्म तो तत्ववेत्ता पुरुष काय खोलीमध्ये काही धान्य देऊन भरलेला असतो का? आपली क्रिया असते ना. कांदा मळा भाजी लावली. मग सावता महाराज काय मळा करत नव्हते का? काय कामगार ठेवले होते का? नाही का? प्रत्येकाच्या ज्ञानेश्वर तुकोबाराचा गोडा भंगा उचणीचं काही नाही. आणि पिष्टे बाबा भक्ती. प्रत्येक जण चर्म रंगू लागे कबीराच्या मागे. आपले धंदे टाकून दिले का आपले धंदे करत होते का? मग काय तत्ववेत्ता पुरुष का घरी बसून राहतो? तुमच्यापेक्षा सुद्धा सुंदर काय करतो?
कार्य करा. आता मामासाहेब शिकवायचे मग घर बसून होते का चांगल्या प्रकारे आचरण करून विद्यार्थी काय करायचे तयार एक 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 प्रवर्तले कर्मे सांगे हिमवंत हिमे कापे जे काही किती जरी आणखी थंडी वाजली तुम्ही आम्ही थंडीने कापू हिमालय कापत असतो का ना तरी मोह आलिया काही मुखी गेलिया आणि महा आगी ते उन्हाळ्या जवळच असे त्यांच्या ठिकाणी कार्यापुरता मोह असतो काय असतो ते विवेकानंदाची गोष्ट सांगतात ना तुमच्या रामकृष्ण परमहंसाची आई काय झाली वारली बा कोणाची तिथं कोण होते विवेकानंद शिष्य मंडळी मग इतराप्रमाणे रामकृष्ण परमहंस ती रडायला लागले काय रडायला लागले मग त्याचे शिष्य म्हणायला लागले म्हणले बाकीचे रडतात ते सोडून द्या त्यांना काही त्याच्यातलं फारसं पाहिजे पूर्ण अवस्थेला प्राप्त झालेले आहे आणि इतरासारखे काय करतात अलग लक्ष अशी शंका आली कोणाच्या मनात विवेकानंदाच्या आणि मग ही शंका कोणी झाली रामकृष्ण परमहंस आणि मग ते लगेच विवेकानंदाला म्हणलं आता रडणं थांबू का काय म्हणतात यावरून काय आहे आतापर्यंत रंगडत होते खरोखरच होते का लोकांच्या करता करावं लागतं नाही तर लोक मूर्ख म्हणतील ना काय म्हणजे ज्या ज्या वेळेला त्याचा प्रसंग येईल त्या त्या वेळेला त्याचे वर्तणूक काय करावं लागते आता विद्यार्थी लोक कोणाच्या धर्मशाळेत राहतात पंढरपूरला तर एका धर्मशाळेत शेजारी एक मय्यत झाली काय झाली बरं का पोरांचं कर्तव्य आहे शेजार धर्म काय केलं पाहिजे जरी संबंध नाही तरी प्रेतयात्रेला काय केलं पाहिजे हे पोरं काय झाले प्रेतयात्रेला तर गेले नाही उगाच भजन करत बसले ते गावकरी माणसं म्हणलं अगो का हानू का तुम्हाला शेजार धर्माचं सुद्धा काय पाहिजे ज्ञान पाहिजे मग सर्व क्रिया करतो काय क्रिया पण या क्रियेशी काही संबंध नाही एक एक दृष्टांत म्हणून काय करे ना तरी मोह आलिया काही मुख झेल द्या आणि महाग येते म्हणून तुम्ही आम्ही जसे आसक्तीमध्ये गुंतलेलं असतं त्याप्रमाणे तो त्याला आसक्ती बाधा करू शकत उदासीन मतांशीन गुणावर्तनते इत्येव तिष्ठती नेंगते उदासीनवत उदासीन आहे गुणयोर्न विचारले नाही भक्त ऐसे जाणा उदास अवस्था म्हणजे कोणची जी वस्तू आपली नाही पण आपल्याजवळ आहे कोणाची आहे ती दुसऱ्याची पण आहे कोणाजवळ मग त्या वस्तूविषयी आपण कसे असतो एखादा पोस्टमन असेल पोस्टमनजवळ पैसा असतो आहे पैसा कोणाजवळ मग पोस्टमनचा आहे का तो ज्याचा असेल मग त्या पैशाच्या वेळी पोस्टमन कसा असतो एखादा कोणी गाई राखतो गाई कोणाच्या आहे मालकाच्या आहे राखण करणारा मनुष्य त्या गायीविषयी कसा असतो त्याप्रमाणे हा सर्व व्यवहाराविषयी कसा असतो भक्त ऐसे झाला गेले आशा पाय शरीराच्या विषयी काय शरीर आपलं एखादं काळाचं आहे देह आहे 13व्या अध्यायामध्ये गेलं ना सगळं मग तत्ववेत्ता पुरुष राहतो कुठे शरीरात पण शरीराच्या विषयी कसा असतो राहतो कुठे
भाडेकरू असतो तो राहतो कुठे, पण घराविषयी कसा असतो, उदास असतो. हा. तर उदास अवस्था म्हणतात. कोणती अवस्था? आपली आसक्ती असते. काय असते आसक्ती, समजते का? नाही. आसक्ती म्हणजे ते एखाद्याची भिंत आहे, आमची पडली. कोण पडली? एक जरा रस्ता होता, द्राक्षाचा मळा होता बघा. काहीतरी 2-4 लाखाला काय होणार, जाणार. तर द्राक्षाचा मळा अजून विकला नाही, नुसता ठराव झाला. आम्ही आपला द्राक्षाचा मळा तुम्हाला इतक्या पैशामध्ये देऊ. अजून काही कागदपत्र झालेलं नाही. आणि रात्रीतून काय आला, पाऊस आला. साधा नाही, कोणताला गाराचा पाऊस आला. कशाचा? गारांचं. आणि साळे घडा काय झाले, जमीनदोस्त आहे ना. आता हे पहा, तो माणूस काय म्हणतो, असा द्राक्षाचा मळा सगळा जमीनदोस्त झाला. आता जमीनदोस्त कोण झालाय मळा, तो माझं काय निघालं. आता दिवाळी ह्याचं निघालं का, कोणाचं निघालं? द्राक्षाचं. म्हणतो काय, मेलो म्हटला मी, का झाला जिवंतच आहे की काय, तरी काय म्हणतो मेलो. एखाद्याच्या घराला आग लागली, घर काय झालं, जाळून माझं सर्वस्व काय झालं, संपलं. हे सगळे नाही का. एखाद्याची मंडळी का झाली, आटोपली. इथलं नाही, इथलं नाही. मग त्याची भाषा कशी असते, माझं सर्वस्व काय झालं. याला मोह म्हणतात. काय म्हणायचं, उदासीन होतासीन हा गुण एवढं विचारले. ते गुणाच्या बंधनाने तो बांधला जात नाही. गुणात असूनही गुणाचे संबंध. सूर्य पाण्यात डबक्यात दिसतो, पण पाण्याचे काही संबंध जसाचे. गुणावर्तन दैत्य म्हणजे त्या गुणाप्रमाणे त्याचं आचरण असते. हे तर सांगा. गुणागुणकार्य आगवेचे आपण आहो म्हणून एकेका नव्हे. गुणाचं जे काही कार्य दिसतं ते गुणाचं कार्य नसून गुणाच्या संबंधाने आपलंच आहे अशी भावना त्याची असते. काय म्हणून एकेका नव्हे तळातोडी म्हणतो, गुणाच्या योगाने आणि त्रस्त होत नाही. एवढी या प्रतिती देहाला असे बसते. या बोधाच्या योगाने तो देहामध्ये राहतो. आणि वाटे जाता गोंठी माझी जैसा. वाटे जाता गोंठी आहे का. वाटे जाता गोंठी म्हणजे नाही, रस्त्याने चाललेला आहे. आणि एखादा आंब्याचा वृक्ष आहे आणि भरपूर आंबे काय झालेले आलेले आहेत. हा वाटेने चालला, तितक्यामध्ये पाऊस आला, गाराचा पाऊस आला. सगळ्या झाडातले आंबे जरी पडले, पण वाटेने जाणाऱ्या माणसाला त्याच्याविषयी काही चिंता आहे का. तो फक्त काय करतो, पाहतो, पण त्याचा त्याच्याशी काही संबंध. आणि मालकाचा काय असतो, मग दुःखी कोण होतो, वाटेने जाणारा मनुष्य का मालक. ते सांगा. देवाला असे वस्ती माझी जैसा जिंताना हरवी. जैसे गुण नव्हे ना करवी आणि तैसे का शृणवे संग्रामाचे. संग्रामाचे ज्या युद्धभूमी, कोणती भूमी, मग त्याच्यावरती युद्ध होत असते. एकाला जय मिळतो, एकाला काय मिळतो. मग त्याने बरं का, जय मिळाला म्हणून जमिनी हर्षित होत नाही आणि पराजय झाला म्हणून ते काय होत नाही,
तिला काही माहिती नाही कोणाला पराजय झाला आणि कोणाला विजय झाला. खांबाला काय माहिती आहे कोणते पोरं येतात दररोज. खांबाला माहिती आहे का दरवर्षी येतात नाही. शरीरातील प्राणू अनादित्याचा ब्राह्मणो नाना चोटाचा स्थानो उदासनतेचे उदारदैव. शरीरातील प्राणू नाही का प्राण आहे पण तो शरीराच्या विषयी आसक्ती घेतो का? प्रसंगाला म्हणजे सोडून काय करतो? अतिथ्याचा ब्राह्मण नाही का जेवण्याकरता आलेला अतिथी तो काय विचार करत असतो काय घरातली माणसं कशी आहे काय? नाना चोट्याचा स्थान होता. ते नुसते रस्ते दाखवणारे खांब असतात ना आणि ते काय म्हणतात इकडून हा रस्ता बीडला जातो तुम्हाला जायचं असलं तर जा. जसा बहुत काय दृष्टांत. आणि गुणाचा यावा जावा चळे धळे ना पांडवा आणि मृगजळाचा हे लावा मेरू जैसा. तसे गुण त्याच्या गुणाच्या योगाने तो गुण येऊ शकत नाही. कशा प्रकारे गुणाचा मृगजळाचा हे लावा कोणता पोराला आणि त्याच्या योगाने मेरू पर्वत हल्ला जातो का? खऱ्या पाण्याला हलत नाही ना. त्याप्रमाणे हे बहुत काय बोलीजे व्यमवारे लवजे का सूर्य न गिळजे अंधकार. मला जास्त वर्णन काय करून सांगावं. व्यमवारे लवजे नाही का एखादा जोराचा सुसाट्याचा वारा जर आला माणसं उडून वर जाते. अशी कुठे जाते कोणत्या वाऱ्याने? तुम्हाला माहिती आहे सुनामी वगैरे बघा त्याचा वेग भयंकर असतो. म्हणजे नारळाची झाडंसुद्धा काय होतात बरोबर माणसंसुद्धा बरं आहे. मग म्हणायला लागले म्हणे वाऱ्याच्या योगाने आकाशही उडून गेलं असेल. आकाश जसं किंबहुना त्या वाऱ्याला घेऊन टाकते. काय करते? व्योमवारे नीलवचे आणि सूर्य न गिळजे अंधकार आहे. अंधकाराला म्हणजे काय होत असते सगळ्या वस्तू त्यांचं अपहरण होत असतं. त्याप्रमाणे सूर्याच्या अंधाराकडून सूर्य नाहीसा होतो का? किंवा सूर्य अंधाराचा काय करतो? स्वप्न का असी तयापरी जागत याचे नसते गुणित ऐसा अवधारी नवानीचा. स्वप्न का जी आपली स्वप्नातला वाघ बरं का कोणत्याही माणसाला आणि त्रास देत असतो का? कारण वाघ कुठला आहे? मग स्वप्नातला वाघ सर्वसामान्य माणसाला तो काय रानातला वाघ आहे का तो? ते सांगायचं काय ह्याच्यामध्ये? स्वप्नावस्था आणि कोणती अवस्था? जागृती अवस्था. मग स्वप्नावस्थेचं आपल्याला कोणत्याही प्रकारे दुःख नाही. त्याप्रमाणे जागृतीतल्या कोणत्याही अवस्थेचं तत्ववेत्या पुरुषाला काय नसते. गुणा किरणा तोडे परे दुरुणी जाई पाय कोडे तो गुणदोष. गुणदोष आहे कडे सभ्य जैसा. गुणा किरणा तोडे दुरुणी पाय जाई कोडे. गुणाकडून कसा नातवलं जात नाही. एखादा लांबून त्या बाहुल्या असते ना आणि त्या बाहुल्यांना असं दाखवतं बघा बरं. मग एखादी बाहुली खाली पडते काही वर जाते सगळं. मग बाहुलीच्या खेळाने मी पडलो असं म्हणतो का? मी नागवला गेलो असं म्हणतो का? त्याप्रमाणे साईकडे सप्रभू जायचा बाहुल्या नाचवणारा मनुष्य. सत्कर्मे सात्विकी रजते रजोविकी आणि तममुहा देखील वर्धय. सत्कर्म सात्विकी सत्वगुणाच्या योगामध्ये सत्वगुणाचं आचरण असतं
रजोगुणाच्या आधिक्यामध्ये रजोगुणाचं आचरण असतं आणि मोहाधिक्य वर्तते. मोहाच्या आचरणामध्ये त्याप्रमाणे आहे ना. जरी वस्तुस्थिती असली तरी सुद्धा तुम्ही पहा की व्यवहारामध्ये आपण शुद्ध वाचला. उदाहरणार्थ एखादी बाईची सासू काय झाली, वारली बा. मग आता सासू वारली म्हणजे ते यजमानाचे आई असते ना, यजमान रडायला सुरुवात करतो. पण आणखी त्याची बहीण रडायला काय करते, आणि त्या सासूने सुनबाईला त्रास दिला असेल तर मग अरे अरे बाकीच्याला दुःख होते. कोणाला, पोराला, पुढे मुलीला, आणि सुनबाई असते. आता ह्या खरोखर रडतात कोण, खरोखर रडतात. आणि त्रास दिलेला असतो काय, त्यातून ते बरं झालं ताप केला. पण आता बोलून दाखवता येते का, बोलून जर दाखवलं तर हल्ल्याशिवाय. मग ती काय करते, आता तोंडातला थुंका घेते. यजमानाला असं वाटते खरोखर तिला दुःख झाले आहे. आता दुःख झालेलं आहे का आनंद झालेला आहे. असं दृष्टांत देऊन सांगण्याचं कारण काय, सब तादात्म्य आहे, काय नाही. म्हणून ब्रह्मविद्या पुरुषाचं गुणाचं काय तादात्म्य आहे का नाही. सत्वगुणाने ज्ञानी समजत नाही, रजोगुणाने कर्मठ समजत नाही, आणि तमोगुणाने मोहयुक्त समजत नाही. गुणाचा आणि आमचा काहीही संबंध, कारण देहाचं काय सुटलेलं असते. परिस्थितीची असत्ता होती, गुणक्रिया समजता पुढे जाणे सविता लौकिक आजीवी. जसं सूर्याच्या उगवण्यामुळे तुमच्या आमचे कार्य होत असते, तेव्हा ब्रह्माच्या सत्तेने या सर्व गुणाचा प्रकार होतो. समुद्राची भरती सोमकांत पाझेरती आणि कुमदेवी कसती चंद्र तो. आकाशातला चंद्रमा पूर्ण झाला म्हणजे समुद्राला काय येते, सोमकांत चंद्रविकाशीने कमळ काय होतात, कुमदेवी विकसती. आणि चंद्र तो, चंद्राला काही माहिती नाही, समुद्राला भरती आली हे माहिती नाही, आणि फुले उमलली हे जसाच्या. समुद्राची नाही का, चंद्र तो जैसा का वारेने वाजे विजयी, गगने निश्चळाची जय. तैसा गुणाचे निघत वजे डोळे नाद. वाराची वाजे विजयी, गगन निश्चळ जय. आकाशामध्ये असलेला वारा तो येतो आणि जातो, आकाश जसाचे आहे. तसा गुणाचे निघत भजे डोळे नाद. गुण येतात, आपापलं कार्य करतात, हा त्याच्याशी काहीही संबंध. अर्जुना येणे लक्ष नाही, गुणातील काय करणे जाणं नाही. आणि परिसाधा आचरणे द्यायचे. या लक्षणाने जो युक्त असतो त्याला कोणता पुरुष म्हणायचा, गुणातीत. आता त्याचा आचार कसा असतो हे सांगणार आहे, पण तो कधी सांगणार आता.